माझं नाव हर्षाली राम भगत हे आहे. मी जिल्हा परिषद हायस्कूल येथे 9वीमध्ये शिकते. माझ्या टीममध्ये अविष्का, सचिन, दक्ष, वैभव, मयूर हे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव म्हशीच्या शेणापासून आकर्षक कागद तयार करणे हे आहे. समस्या: गाय म्हशींचा दुधाचा पारंपरिक व्यवसाय करणारे सरोदी बोल्या समाजाच्या वस्तीत खूप जास्त प्रमाणात शेण जमा होतो. शेण साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे त्यांच्या घरांच्या आजूबाजूला शेण साठवले जातात. घरांच्या आजूबाजूला शेण साठवल्यामुळे परिसरात दुर्गंध वाढतो आणि कीटकांची संख्या पण वाढते. साठलेल्या शेणापासून खूप कालावधीनंतर शेणखत तयार होतो आणि ते विकल्या जातो. विकल्यानंतरही कमी पैसे मिळतात. म्हणून ताज्या गाय म्हशीच्या शेणापासून आकर्षक कागद तयार करणे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अविष्का रोशन गायकवाड आहे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आमचा प्रोजेक्ट कसं काम करतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सर्वात आधी गाय म्हशीच्या रोज होणाऱ्या शेणातून तण वेगळे करून टाकायचे आणि त्याला धुवून टाकायचं. धुवून झाल्यावर त्या तणाला कडुलिंबाच्या पाण्यासोबत उकळून टाकायचे, म्हणजे की त्या तणाचा वास येणार नाही. त्यानंतर तुमच्या घरी रद्दी पेपर असेल तर त्या रद्दी पेपर त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचा लगदा तयार करायचा. लगदा तयार झाला की त्या लगद्याला प्रेस करून त्याचे पेपर तयार करता येईल. त्या पेपराला कडक उन्हात वाळवायला ठेवायचं. वाळवल्यानंतर तुम्हाला जो रंग देऊशा वाटते तो रंग देऊ शकता. त्याच्याने तुम्ही तो पेपर आकर्षक बनवू शकता. धन्यवाद. माझे नाव सचिन आहे. आमचे प्रोजेक्टचे उपयोग पुढीलप्रमाणे आहे. पहिला उपयोग: शेणाचा योग्य वापर करता येईल. दुसरा उपयोग: शेण धुतल्यानंतर उरलेल्या पाण्याचा खत म्हणून वापर करता येतो. तिसरा उपयोग: शेणाचा रोज वापर केल्याने घाण साचत नाही. चौथा उपयोग: तयार पेपर विकून अधिकाधिक पैसे मिळतात. धन्यवाद.